तुम्ही ही रेसिपी पाहिलेली आहे का याआधी? ही आहे आंबूस घरा, जे खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट आहे. याची पुरी रेसिपी बघून घ्या. सर्वप्रथम मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेलं आहे, कढीपत्ता, जिरं हे सर्व मिक्सरमधून काढून मी छान याची पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मी भगर घेतलेला आहे, जो 1 घंटा आधीच मी शिजवून घेतलेला आहे. 1 कपभर भगर घेतलेला आहे. तुम्हाला जेवढा लागणार तेवढा घेऊ शकता. जे मिरचीची पेस्ट केलेली होती ते टाकलेली आहे. त्यानंतर टाकलेलं आहे मी धने पावडर, हळद, मीठ, ओवा, त्याचसोबत टाकलेला आहे छान खूप सारा सांबार टाकलेला आहे हिरवा. हे सर्व टाकल्यानंतर मी त्यानंतर आंबट काही पाहिजे होतं तर मी इथं टाकलेलं आहे. तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता. त्या सर्व टाकल्यानंतर हे सर्व छान मिक्स केलेलं आहे. इथं बघा आपल्याला सर्व मिक्स केल्यानंतरच यामध्ये पाणी टाकू शकता, कारण की हे मिक्स झालं नाही तर छान मळणार नाही आहे, ते सॉफ्ट होणार नाही आहे. मी लसूण पेस्ट जे काढलेली होती मिक्सरमध्ये त्याचं पाणी टाकलेलं आहे. त्याचबरोबर हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये जसं पाणी पाहिजे तसं मी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही पण पाणी जेवढं लागणार तेवढंच पाणी घ्या, जास्त घेऊ नका. हे बघा मळून असा छान उंडा तयार केलेला आहे. त्यानंतर मी एक छान मोठी कढई घेतलेली आहे, जी माझ्या घरी होती. तुम्ही मोठं काही भांडं घेऊ शकता, कारण की हा दुसऱ्या दिवशी खूप मोठा होते, फुगते. त्यामुळे आपल्याला मोठंच भांडं घ्यावं लागते. मी या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये छान मिक्स करून तेल चांगलं चौकून त्याला लागणार असं छान तेलामध्ये मळून घेतलेलं आहे. मळून घेतल्यानंतर आपल्याला छान असाच हा उंडा सॉफ्ट होण्यासाठी रात्रभर झाकून ठेवायचा आहे. तुम्ही इथं बघा मी झाकून ठेवलेलं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी पहाटे 6 वाजता उठली. 6 वाजता उठल्यानंतर मी आंघोळ करून इथं पूजा करण्याची तयारी चालू आहे, कारण की श्रावण महिन्याचा माझा पहिला सोमवार होता आणि त्याचबरोबर नागपंचमीचा सुद्धा दिवस होता. त्यामुळे ही लवकर पूजा करायची होती. हे पूजा श्रावण सोमवाराची पूजा माझ्या घरी माझ्या 2 छोट्या मुली पण करतात. आणि इथं पूजा झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागलेली आहे, कारण की मला नैवेद्य दाखवायचं होतं. माझ्या मुलीला स्कूलमध्ये जायचं होतं. इथं बघा मी जे रात्री आंबूस घराचं सरळ तयार केलेला होता उंडा, तो छान फुगलेला आहे. अशा प्रकारे मग त्यानंतर मी पोळपाट घेतलेला. पोळपाटावर कापड टाकलेला आहे. कापडावरती असं छान पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर आपल्याला जेवढा साईजमध्ये पुरी तयार करायची, जाड पातळ, त्यानुसार मी उंडा घेतलेला आहे. त्यामधून छान पाणी लावून त्याला पातळ केलेलं आहे. पातळ केल्यानंतर तेलामध्ये सोडलेलं आहे मी. तर त्याआधी तुम्ही तुमची सुरक्षा बाळगा. माझ्या हातातून निसटल्यामुळे माझ्या अंगावरती तेल येता राहिलं. तुम्ही तुमची स्वतःची सुरक्षा बाळगा. आणि ही बघा कशी छान क्रिस्पी आणि क्रंची झालेली आहे, मस्त फुगलेली आहे माझी पुरी. याबरोबर तुम्हाला जर भाजी किंवा खीर करायची असेल तुम्ही ते करू शकता. मी खीर केलेली आहे. तुम्हाला या माझ्या आंबूस घराचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की शेअर करा, सबस्क्राईब